भाऊ काय सांगाल, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी अपेक्षित आहे, काय शक्य? मंत्रिमंडळाचा विस्तार एक तर अधिवेशनापूर्वी अपेक्षित आहे, हे आपल्या चॅनलवारीच आम्ही बघतोय. पण आता शेवटी तिघं पक्ष जे ठरवतील त्यावेळेस विस्तार होईल. भाऊ शिंदे गटाने काही अशी विशेष अशा मंत्रिपदाची मागणी केली आहे काय? कुठल्या खात्यांवर आपण हक्क सांगितलं? मागणी ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः करणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बोलत नाही. कारण की शेवटी सगळे अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिले. आमची मुख्य मागणी होती गृह खातं आम्हाला मिळावं, शिंदे साहेबांना मिळावं. त्याच्यावरही अजून काही निर्णय झालेला नाहीये. बघूया आता 2-3 दिवसात काय होतं. शिंदे साहेबांचे तुम्ही उजवा हात मांडणं गेलं, ज्याप्रमाणे शिंदेंना उपमुख्यमंत्री पद दिलं तेवढंच हेवी पद आपल्याला मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी. हे बघा, शिंदे साहेबांचे 56 उजवे हात आहे. त्यामुळे शिंदे साहेब हे सगळ्यांवर अतोनात प्रेम करतात. आणि आपण पाहिलं असेल की त्यांनी या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की 40 आमदारामध्ये 40चे 40 आमदार मी निवडून आणेल. आणि त्यांनी पाहिलं असेल आपण 36 आमदार निवडून आणले. 4 आमदार आमचे दुर्भाग्याने पडले. पण त्या माणसांनी जे वचन दिलं होतं आणि 200 पार संख्या या महाराष्ट्रामध्ये आमदारांची येईल त्यावर हसत होते सगळं. त्यांनी ते करून दाखवलं. निश्चितपणाने सगळे उजवे हात असल्यामुळे ते जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. आपलं कुठलं आवडतं खातं? खातंच असतं ना, ते आवडतं नावडतं म्हणावंच लागत नाही. कधी मंत्रिपद घ्यायची इच्छा आपल्याला, कधी तारीख जाहीर होऊ शकते? बॉस सांगेल तेव्हा, साहेब सांगतील तेव्हा. अंदाजे काही ठरलं? चर्चा झाली? काहीच ठरलं नाही. भाऊ काय सांगाल, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेशाची इच्छा व्यक्त केलेली आहे, तसं त्यांचं बोलणंही झालं असं त्यांनी माध्यमांवर सांगितलंय, काय? हा, गेले होते ते, पण ते काही लोकांनी त्यांच्या विरोध केलेला आहे की ज्या वेळेस अजित पवारांना ज्या काळामध्ये गरज होती त्यावेळेस त्यांनी प्रवेश केला नाही. आणि 84,000 मतं त्याला या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली. मग उभाटा असेल किंवा त्यांचा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, अशी काय घाई आली की लगेच 8 दिवसामध्ये या माणसाला पळावं लागतंय. आतापर्यंत मला गद्दार म्हणत होते, मग आता त्यांना काय म्हणावं मी? गद्दार 2+2+ म्हणजे यांना काय म्हणावं? शेवटी एवढी गद्दारी तर माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नाही. मी तर गद्दारी पक्षाशी केली नाही, भगव्याशी केली नाही, बाळासाहेबांच्या विचाराशी केली नाही. हे तर सरळ शरद पवारांची गद्दारी करताय. त्यांना माहिती आहे त्यांचे जे बरवटलेले हात आहे. मजूर फेडरेशनचे जे 10 कोटींचा प्रॉब्लेम आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रॉब्लेम आहे, अटलांटा आहे, 4 वर्षाची झालेली शिक्षा आहे, हे सगळं बाहेर येईल. तो फिर बचाव, त्या पद्धतीनं बचाव करण्याकरता ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. पण आम्ही काही त्यांना सोडणार नाही. मग महायुतीचा घटक पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून आपलं काय म्हणणं राहिलं याच्यावर? त्यांना प्रवेश दिला पाहिजे का नको दिला पाहिजे? नाही, त्यांना दिलाही तर ते पक्ष बदनाम होईल. कारण की गुलाबराव पाटील म्हणतो म्हणून ते भ्रष्टाचारी असं नाही आहे. हायकोर्टामध्ये केस चालू आहे की त्यांनी पतसंस्थेच्या मधून 10 कोटी रुपये मजूर फेडरेशनचे काढलेले आहे. फक्त स्टे आहे त्याच्यावर. तो उठला की पैसे भरा आणि जेलमध्ये जा. अटलांटा गुलाबराव पाटलांनी काढले नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अटलांटामध्ये आरोपी आहे, 4 वर्षाची ऑलरेडी यांना शिक्षा आहे. हे संत नाही आहे. आणि त्यांचे जे मजूर फेडरेशनचे जे चिल्ले पिल्ले आहेत ते राहतात पाळतीत. आणि मजूर सोसायटी आहे बांबोरीत. मजूर सोसायटी ही ज्या गावात स्थापन झाली त्या गावाचेच लोक मजूर पाहिजे आहे. त्यामुळे ते सगळे मजूर फेडरेशनचे सगळे जे पिल्ले आहेत ते पण बाहेर येतील. जिल्ह्यातले 3 मंत्री रिपीट होतील, 3 मंत्रीपद आपण काय सांगणार? त्यांच्या प्रत्येकाच्या पक्षाचा विषय आहे. खडसे देखील भाजपमध्ये येण्याचे चिन्ह दिसतात आहे, ते देखील आता सध्या भाजपच्या वाट्याची चर्चा. कोणाच्या अंगात काय स्वप्न पडतं मला माहित नाही. त्यामुळे शिंदे आपले खडसे साहेब हा त्यांचा निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे. त्यांना जे वाटेल ते करतील. फडणवीसांसोबत तात्विक वाद होता असं त्यांनी म्हटलं. सगळ्यांचे तात्विकच वाद असतात, पर्सनल वाद कोणाचेच नसतात. घ्यायला पाहिजे का नाही आपलं? ते फडणवीस साहेब आहेत, पंचांग पाहून बरोबर करतील. त्यांचं भ्रष्टाचार काढणार. मी त्या मतदारसंघाचा मी आमदार आहे, माजी मंत्री आहे. मी आजपर्यंत त्या गोष्टींशी लोकांना सांगत होतो की यांच्याकडे जे मजूर फेडरेशनचे लोक आहेत, जे सोसायट्या आहेत, हे मजूर नाही आहे. यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत, यांच्याकडे 1-1 करोडच्या गाड्या आहेत. हे फॉर्च्युनर मजूर आहेत. तर ह्या मजुरांची चौकशा लावल्या तर ह्या खऱ्या मजुरांना तिथे न्याय मिळेल. देवकरप्पा मजूर आहे का? IT रिटर्न भरणारा माणूस आहे, तो मजूर कसा होऊ शकतो? तर हे काढू ना.